शेतकरी बंधूंनो, मी अक्षय ॲडव्हान्टा सीडचा प्रतिनिधी आज आलेलो आहोत. आपण आमच्या ॲडव्हान्टाचा एक नवीन आलेला बहुचर्चित स्वीटकॉर्नचा वाण मधुराज या वाणाच्या प्लॉटवरती. आज या वाणाच्या वाणाच्या प्लॉटवरती आज आपण एक मेगा फील्ड डे ऑर्गनाईज केला होता आणि आज तेच शेतकरी आहेत, शेतकरी बंधू, त्यांच्याकडून आपण या वाणाबाबतीत माहिती घेऊयात आणि त्यांची थोडीशी मुलाखत घेऊया की त्यांना काय वाटलं, काय कसा प्रतिसाद आहे मधुराज या स्वीटकॉर्नचा. दादा नमस्ते. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा पूर्ण. रवींद्र संपत गाडगे, निमगाव सावा, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. बरोबर. तुम्ही आता ह्या ठिकाणी प्लॉट लावलेला आहे, हे व्हरायटी कुठली आहे? ही ॲडव्हान्टा कंपनीची मधुराज म्हणून व्हरायटी. ॲडव्हान्टा कंपनीची मधुराज ही व्हरायटी आहे. आता मला हे तुम्हाला सांगायला आवडेल नक्की, तुम्ही ही पहिल्यांदाच लावली की याच्या आधी कधी लावली होती? याच्या आधी एक पावसाळ्यामध्ये एक किलोचा प्लॉट होता. बरं. 1 किलोचा पावसाळ्यात पण प्लॉट होता. बरं, त्यावेळेस कसा रिपोर्ट राहिला होता तुमचा? रिपोर्ट त्यावेळेस याच्यापेक्षा चांगला होता. बरं, आता आज आम्हाला वाटतं जवळपास 13 मे तारीख आहे. 13 मे तारीख आहे. 13 मे 2026. उन्हाचा तडाखा भरपूर आहे. लागवडीपासून मला वाटतं 85 दिवसापर्यंत आपल्या प्लॉटला झाले. आज प्लॉट हार्वेस्टिंगला आहे. आज उद्या हार्वेस्टिंग होऊन जाईल. आता जर विचार केला तर ही कणसाची आता बॉर्डरला आपण बघतोय, ही कणसाची साईज आहे. ही कणसाची साईज जवळपास किती ऍव्हरेज तुमचं काय मत आहे? 500 ग्रॅमच्या ऍव्हरेज राहील. 500 ग्रॅमच्या ऍव्हरेज राहील का? ऍव्हरेज 500 ग्रॅम राहील. हायेस्ट किती गेला सकाळी आपण मोजला त्यावेळेस? सकाळी मोजला तरी मला वाटते 750 एक गेला. म्हणजे एका कॉपचं गणित सकाळीच मोजलो त्यावेळेस 750 निघलं, पण ऍव्हरेज बाबा आपला 500 ग्रॅम पर्यंत लागेल. बरं, आता त्याच्यासोबत तुम्ही हा दुसरा वाण पण लावलेला आहे. या इकडे दिसतोय तुम्हाला दुसरा, शेजारीच तुमचा बांधाला बांधा आहे. हा वाण लावलेला आहे. तर या वाणाबाबतीत आणि या वाणात काय तुम्हाला डिफरन्स काय जाणवला? नाही, या वाणामध्ये कसं आहे, आता ॲडव्हान्टा सीडचा मधुराज आहे. मधुराजची रोगप्रतिकार शक्ती पण बऱ्यापैकी चांगली आहे आणि जे शेवटच्या टप्प्यात जे लवकर जे सुकतं ताट, अच्छा, हे हिरवं राहतं आणि कणीस पण ताकदवान राहते याचं. आणि जवळजवळ आता या वाणापेक्षा याला एक फवारणी एक्स्ट्रा लागली आणि याचं कणीस वरतून जरा थोडस जाम असल्यामुळे ना, हे पॅक असल्यामुळे ना थोडी कीड पण त्याच्यात आत जायला थोडं कडक असतं आणि खोलून दाखवा आम्हाला. हो, कीड पण तुम्ही आता आतमध्ये जात नाहीये. देखो, अच्छा, बाहेरच्या बाहेर घट्ट कपडा आहे, घट्ट आवरण आहे, घट्ट आहे, आतमध्ये जात नाही कीड. शेंड्यापर्यंत भरलंय का? हो, भरलंय बऱ्यापैकी. म्हणजे एकदम कापड एकदम घट्ट आहे. कापड एकदम घट्ट आहे. हो, म्हणजे कम्पॅरिझन मध्ये बाकी वाणापेक्षा तुम्हाला एक स्प्रे पण कमी आहे. शेजारी स्प्रे लावल्यात. वरून उत्पन्नात जर विचार केला तर ऍव्हरेज कणसाची साईज 500 ग्रॅम पर्यंत आहे. आणि आता आपण हाईट जर विचार केला तर आज पावसाळ्यातला म्हणजे उन्हाळ्यातला प्लॉट आहे. आज हाईट जर बघितली तर आपली डोक्याच्या वरती गेलेली. हात वर करून दाखवा बरं. 6-7.5 फूट हाईट आहे. ताट पण एकदम, स्टंप पण एकदम जाड आहे, मजबूत कणीस आहे. आता या ठिकाणी व्यापारी येऊन गेले. आता हे वाण पण चालू आहे, हे पण वाण चालू आहे. व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे की बाबा काय आहे? व्यापाऱ्यांचं म्हणणं चांगलं आहे आणि त्यांनी याला आता सध्या मागणी चांगली बऱ्यापैकी आहे. बरं, कणीस चांगले, दांडा निघतोय सगळं, त्यामुळे रेट पण त्याला बऱ्यापैकी जास्त आहे. म्हणजे चांगले 1-2 रुपयाने एक्स्ट्रा मागताय. कारण की आता ज्यावेळेस व्यापाऱ्यांचं आपण म्हणणं घेतलं तर व्यापाऱ्यांचं म्हणणं असं आहे की बाबा जर आम्ही माल तोडतोय तर बदला माल निघत नाही, सरसकट माल निघून जातो. धन्यवाद दादा, तुम्ही एक सुंदर असा मधुराजचा प्लॉट आणला. येत्या काळात परिसरातल्या शेतकऱ्यांना सांगचाल का तुम्ही? 100% नक्की. धन्यवाद.